महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अपघात होण्यापूर्वी जागे व्हा, खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा। खोपटे कोपरोली काँक्रीट रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थ मंडळ खोपटे यांची मागणी। उरण तालुक्यातील खोपटे कोपरोली या नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी या मार्गावर तातडीने गतिरोधक उभारावेत अशी ठाम मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या वतीने 2 जून 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। उरण खोपटा हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग मानला जातो। रस्त्यालगत अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते। नुकतेच रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहन चालकांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे याच मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण प्रवास करत असतात। रस्त्यावर गतिरोधक नसल्याने यापूर्वी किरकोळ अपघात घडले असून भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थ मंडळाने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात कारवान गोडाऊनजवळ धसाखोशी, दपीपाडा बस स्टँड, म्हात्रेपाडा बस स्टँड आणि विरोगो बस स्टँड या ठिकाणी तातडीने गतिरोधक व वाहतूक सूचना फलक उभारण्याची मागणी केली आहे। यावेळी ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष श्री संतोष पाटील, सचिव श्री कुमार ठाकूर, धसाखोशी अध्यक्ष श्री कमलाकर म्हात्रे तसेच ग्रामस्थ मंडळाचे सल्लागार श्री कल्पेश ठाकूर गुरुजी उपस्थित होते। रस्त्यांचा विकास स्वागतार्ह आहे, मात्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे। एखादा निष्पाप जीव गमावण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांना संबंधित यंत्रणाच जबाबदार राहतील असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, खोपटा, उरण।